नमस्कार, मी अशोक उन्हाळे. दामाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. मंगळ्यातील 24 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार व कर्नाटकाला जोडण्याची मागणी. बार्शी जामगाव रोडवर भीषण अपघात, 2 ठार. मार्टरच्या धडकेमध्ये मोटरसायकल स्वार जागीच ठार. करकम येथे भिंत फोडून धाडसी चोरी, मशिनरी दुकानातून 4.25 लाखाचा ऐवज लंपास. पतसंस्थेची दिशाभूल करून कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी 1 जणाविरुद्ध गुन्हा दाखल. आणि देशी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस शहर गुन्हे शाखेकडून अटक. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणे व लोकसभा आचारसंहितापूर्वी निर्णय नाही घेतल्यास 24 गावांना कर्नाटकला जोडण्याची मागणी एकमताने 24 गावच्या बैठकीमध्ये ठरावाने करण्यात आलेली आहे. मंगळवेढ्यातील दुष्काळी 24 गाव पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक कृषीभूषण अंकुश पडोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये 2009 ला लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार व त्यातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मार्गी लागलेला विषय 15 वर्षे सगळ्या पक्षाची सरकारे येऊनही आमची योजना मार्गी लागली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे. सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी व निधीची तरतूद नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा विषय मार्गी नाही लागल्यास आचारसंहिता जाहीर होईल त्याच दिवशी 24 गावातील लोकांना कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव ही एकमताने त्यावेळी व्यक्त करण्यात आला. बार्शी जामगाव रोडवरील सांस्कृतिक कला केंद्राजवळ भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झालेले आहेत. शिवशाही बस आणि दुचाकीची दुपारी 1 वाजताच्या सुमारास धडक बसली आहे. MH25C 6937 या दुचाकीवरील 2 युवक ठार झाले. दत्ता सोमनाथ गुजर वय 30 आणि सलीम जब्बार शेख वय 29 दोघे राहणार रामेश्वर तालुका भूम जिल्हा धाराशिव अशी मृतांची नावे आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकल स्वार चंद्रकांत बजरंग गायकवाड वय 50 राहणार लोणबेरी तालुका सांगोला याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सुनील महादेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालट्रक चालक रावसाहेब मुरलीधर कुटे राहणार जीवाचीवाडी तालुका केज जिल्हा बीड याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी. महेश चंद्रकांत बजरंग गायकवाड हे MH45M 7730 या मोटरसायकलवरून निघाले होते. दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या MH12UM 7522 या मालट्रक चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात निष्काळजीपणे चंद्रकांत गायकवाड यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. करकम तालुका पंढरपूर येथील नेमातवाडी चौकातील साईप्रसाद मशिनरीच्या दुकानाची पाठीमागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 4.25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबतची तक्रार दुकानाचे मालक शहाजी काळे यांनी करकम पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी चोरट्यांनी हेच दुकान फोडून मोठा लाखोंचा ऐवज लंपास केलेला होता. त्याचा अद्याप तपास लागलेला नाही आणि आता पुन्हा एकदा तेच दुकान फोडल्याने एकच खळबळ उडालेली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पंढरपूर टेंभुर्णी रोडवर करकम येथील नेमतवाडी चौकामध्ये शहाजी काळे यांचे साईप्रसाद मशिनरीचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास शहाजी काळे यांनी आपले दुकान बंद करून ते नेमतवाडी येथील आपल्या घरी मुक्कामास गेले. शुक्रवारी सकाळी 7 वाजता त्यांना त्यांच्या दुकानाच्या पाठीमागे राहत असलेले अमर खरे यांनी फोनवरून त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील भिंतीस भगदाड पडल्याचे सांगितले. त्यामुळे शहाजी काळे हे तातडीने दुकाने आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेले पॉलिकॅप व चेतक कंपनी मोटर्स रिवायडिंगची तांब्याची वायर असलेले 550 किलो वजनाचे बॉक्स, बालाजी कंपनीचे सबमर्सिबल मोटारीकरता आवश्यक असणाऱ्या 170 किलो वजनाच्या पितळी बुशिंग व BSNL कंपनीचा इंटरनेट राउटर असा एकूण 3,68,900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पतसंस्थेची दिशाभूल करून कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी 1 जणाविरुद्ध
फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी वैभव विश्वनाथ आहेरकर वय 45 आर्यनंदी नागरी पतसंस्था मर्यादित मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आर्यनंदी नगर वसंती विहार सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून किशोर मच्छिंद्र बारडोळे वय 55 राहणार वाणी गल्ली बाळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। ही घटना 8 जानेवारी 2011 रोजी ते 30 जुलै 2023 पर्यंत आर्यनंदी नागरी पतसंस्था मर्यादित दत्त चौक येथे घडलेली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वरील पतसंस्थेचे कर्जदार किशोर बारडोळे याने व्यवसाय वृद्धीसाठी पतसंस्थेकडून दिनांक 8 जानेवारी 2011 रोजी तारण कर्ज मागणी अर्ज केला होता। त्याला जामीनदार सत्यय्या विश्वनाथ येलदी राहणार MIDC अक्कलकोट रोड सध्या मयत यांच्या मालकीची तालुका दक्षिण सोलापूर मौजे कोंभार येथील गट क्रमांक 526/2/1/1 ही जमीन जामीनदार यांच्या मालकीच्या शेत जमिनीवर रजिस्टर गहाणखत करून पतसंस्थेचा बोजा चढवून दिनांक 10 मार्च 2011 रोजी 7,50,000 रुपये तारण कर्ज दिले होते। मात्र त्या जागेवर पतसंस्थेचा रजिस्टर नोंदणी बोजा असलेले शेत जमीन जामीनदार यांनी संस्थेमध्ये तारण देण्यापूर्वी विक्री केली आहे याची कल्पना कर्जदार व जामीनदार यांना असूनही त्यांनी संगनमत करून पतसंस्थेची दिशाभूल करून त्या जागेचे संस्थेच्या नावे नजर गहाणखत करून तारण कर्ज घेतले। या कर्जफेडीसाठी वारंवार पाठपुरावा करून थकीत कर्ज मागणी करता फिर्यादी गेले असता जीवाचे बरे वाईट करून घेतो, मानवाधिकार उल्लंघनाची केस दाखल करतो अशा धमक्या देऊन थकीत कर्ज रक्कम रुपये 7,50,000 पतसंस्थेकडून कर्ज घेऊन पतसंस्थेची व्याजासह एकूण 35,84,724 रुपयांची फसवणूक केली आहे असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख हे करीत आहेत। देशी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूल जप्त केलेले आहे। 1 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांचे तपास पथक शहर हद्दीमध्ये रात्र गस्त करीत असताना गोपनीय माहितीनुसार एका इसमाकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आढळून आले। तो सध्या सिद्धारोड मठ गवळी वस्ती सोलापूर या ठिकाणी थांबला आहे अशी माहिती मिळाली। यावेळी सापळा रचून माहिती घेतली असता तेथे एक इसम आढळून आला। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो अल्पवयीन बालक असल्याचे दिसून आले। 2 महिन्यापूर्वी त्याने नाशिक येथे राहणारा अभिजित श्याम पवार याचे मार्फत प्रशांत अशोक जाधव राहणार नाशिक याचेकडून एक गावठी पिस्तूल खरेदी केले होते। ते पिस्तूल त्यांनी प्रथमेश व्यंकटेश करणकोट वय 23 राहणार शरण बसवेश्वर नगर गवळी वस्ती सोलापूर यास विक्री केले असून सध्या ते गावठी पिस्तूल इसम नामे प्रथमेश व्यंकटेश करणकोट याने स्वतःचे ताब्यात ठेवले असल्याची माहिती सांगितली। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।